नक्की सूरज चव्हाण कसा मुलगा आहे, त्याचा गेम कसा चालू आहे, या सगळ्या गोष्टी योगिता चव्हाण यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच काय तर सूरजचं सत्य जे आहे ते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं आहे. नक्की काय बोलल्यात त्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी प्लीज सेवन स्टार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंटसुद्धा करा. तर मित्रांनो, योगिता चव्हाण घराच्या बाहेर आल्याने त्यांचे बऱ्याच जागेवरती इंटरव्ह्यू जे आहेत ते प्रदर्शित झालेले आहेत आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सूरज चव्हाणचं पोट भरून कौतुक केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाण हा खूप साधा मुलगा आहे, तो खूप हुशारसुद्धा आहे. सुरुवातीला मला जो घरामध्ये त्रास होत होता आणि मला जे वाटत होतं की घरामध्ये राहायचं नाही, तसं त्यालासुद्धा वाटत होतं, पण त्यांनी स्वतःवरती जे आहे तो विजय मिळवलेला आहे आणि तो तिकडे टिकून राहिलेला आहे. टास्कमध्ये तो जबरदस्त कामगिरी करत आहे आणि तो एकदम करेक्ट गोष्टी करत आहेत. म्हणजे त्याला एखादी गोष्ट टास्कविषयी सांगितली तर बरोबर लक्षात ठेवतो आणि तशाच पद्धतीचा तो गेम जो आहे तो खेळत असतो. त्याचबरोबर तो मला चिवताईसुद्धा म्हणत होता. त्याचे ते शब्द जे आहेत ते माझ्या चांगलेच लक्षात राहत होते. त्याचबरोबर योगिताने हे सांगितलेलं आहे की सूरज हा थोडा शिकलेला कमी आहे, पण शिक्षणाला वय नसतं. आम्ही त्याला हा सल्ला दिलेला आहे, बाहेर गेल्यानंतर सुद्धा तू तुझं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकतं. एकंदरीतच काय तर योगिताने सूरजचं पोटभर कौतुक केलेलं आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की जो दिसतोय तसाच आहे सूरज, यामध्ये काहीसुद्धा बदल नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात अनेक जण वेगवेगळे चेहरे घेऊन येत असतात, तुम्हाला माहिती आहे. त्यात सूरज चव्हाण जो आहे त्याचं एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आलेला आहे आणि त्याची ही खरी पर्सनॅलिटी लोकांना सुद्धा आवडते, तसेच ती योगिताला सुद्धा आवडत आहे असं वाटत आहे आणि योगिताने त्याचं पोटभर कौतुक केलेलं आहे आणि सूरजचं हे सत्य जे आहे ते त्याने संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे योगिताने जे सूरजबद्दल गोष्ट बोलली त्याबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.